काय हरवलं? ब्रासलेट पडले कुठे सांग. बाबा ब्रेसलेट हरवलं सोन्याचं. खातर हा लाडू बनवलाय. नीम का लड्डू. भीमचा लड्डू खावा. सक्सेस. नको तुझ्या मम्मीला घेऊन जा एवढा कात्या. तिला असा स्मूथ कात्या लागतो ना. एकत्रित झाला एक जीव झाला या सगळ्या ड्रायफ्रुट्स मध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज फायनली खजुराच्या लाडूंचा आपला मुहूर्त ठरलेला आहे आणि आता मी बनवायला घेते. तर हे बघा काय करायचं माहिती का, तर खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी. हां, तर याच्या बिया बघा सगळ्या अशा कापून घेतल्यात आणि त्या आता मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं. बारीक करताना बघा कधी बारीक होत नाही तरी फिरवत राहायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, आपल्याला अजिबात पाण्याचा अंश टाकायचा नाही. मी आता हे पहिले बारीक करून घेते सगळं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा आता काय काय घेतले ते. इथं घेतले मनुके आणि हे आहेत बदाम बारीक केलेले त्या दिवशीचे. अजून हे आहे काजू बारीक केलेले आणि हे बघा खजूर हे असं बारीक करून घेतले मिक्सरला मस्तपैकी आहे ना. आणि इथं आता कढई तापली त्यामध्ये घालते आता हे तूप. पहिले हे आपल्याला तळून घ्यायचे. तूप जरा जास्तच घालते ना, मग त्याच तुपामध्ये. आणि तूप मी अंदाजे घातले आता, कारण माझे 1 किलोचे खजूर आहेत आणि हे सगळं अर्धा किलो घेतलेले आहे. 1 किलो खजूर आहे आणि बदाम अर्धा किलो आहेत, काजू अर्धा किलो आहेत आणि मनुके पाव किलोच घेतले, जास्त नाही घेतले. अजून अंजीर पण आहेत. अंजीर अंजीर पण घेतलेले आहेत. पिस्ता नाही घेतलाय. पिस्ता ज्या दिवशी बघितलेला तिथं पण सॉल्टी होता, तो खारट लागला असता याच्यात, म्हणून नाही घेतलं. तर सर्वात आधी मी काय करते, हे मनुके आहेत ना ते त्यामध्ये तळून घेते. मिक्स केलेत ना, हे चांगले फुगून घ्यायचे. आणि मित्रांनो काल ना बघा आपण व्हिडिओ बनवला टायगर येडायेडीला हे दिलं, काय दिलं ग ते गोळी दिली. तर ती गोळी दिली तर बरेच जण मला बोलत आहेत, म्हणजे आता नवीन आहेत सबस्क्रायबर, त्यांना नाही माहीत बिचाऱ्यांना. पण मला काही वाईट वाटत नाही, मला किती वाईट बोला मला काही वाईट वाटत नाही, कारण त्यांनी माझे या आधीपासूनचे व्हिडिओ बघितलेले नाही. तर त्यांना असं वाईट वाटलं म्हणून ते बोलतात की तुम्ही येडी काय नावं ठेवली, जरा चांगली नावं ठेवा. आता बघा ते 4 वर्ष झालेत, 4 वर्षापासून इथं आहे, ठीक आहे. ते गेली 4 वर्षापासून माझ्या इथं आहेत आणि त्यांना सांभाळ करते त्यांचा. तेव्हापासून त्यांचं नाव येडा आणि येडी ठेवलं. पहिले भित्रा होता, भित्रा कसं कोण बोलायचं, मी म्हणायचं येडाच आहे आणि असं करून त्याचं नाव येडाच ठेवलं. आणि त्याला मी एक हाकून जरी मारली ना असं येड्या जोरात, तरी तो पळत येतो कुठून पण. येडी म्हटलं तरी ते कुठेही असू दे पण तिथून पळत येतो. पण तिला आता टॉमीन मनू मन्या असं करत बसली तर ते काही येणार नाहीत, कारण त्यांना त्यांची नावं माहिती पडलेली आहेत. 4 वर्ष झालेली आहेत, ते का आताचे नाही, ते 4 इयर्स ओल्ड आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावरती त्यांचं बारसं करूनही काही फायदा नाही आहे, कारण त्यांची नावं त्यांना माहिती पडलेली आहेत. असं आहे ना. तर माहिती नाही बऱ्याच जणांना, कोण खूप निगेटिव्ह कमेंट करतात. मला माझी फॅमिलीने सांगितलं तुमच्या टायगरला कोणी येडा येडी म्हटलं तर आवडेल का. आता हे बघा हे काय बोलणं झालं का, मी असं कुठल्या प्राण्याला आता एवढं जीव लावते, मी कशाला त्याला बोलतो. पण त्याचं नावच तसं आम्ही पाडलेलं आहे, पहिल्यापासून ते तसंच पडलं. आणि ते आमचं घर सोडून कुठं जातच नाही. पहिली गोष्ट मैदान सोडून कुठं जात नाही त्यांचे, असं आहे. त्यामुळे ना जाऊ द्या, करणारे कमेंट करू द्या, काही वाटत नाही मला त्यांचं. पण मला माहिती आहे ना, त्यांना मी त्याच नावाने हाक मारते आणि त्यांना पण माहिती आहे, ते पण त्याच आवाजाने येतात. आता उद्या वाटलं तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते, मी त्यांना दुसऱ्या नावाने हाक मारते, ते येतात का नाही मग त्याच्यावरून तुम्हाला समजेल. असं आहे, असू द्या. तर चला हे बघा आता हे असं मनुके फुगले चांगले, त्याच्यामध्ये मी आता हे बदामचे काप घातले. आता बदामचे काप पण असे चांगले भाजून घेते. त्यानंतर मग हे काजू घालते. काजू झाले की मग अंजीर टाकून घेते. आणि सगळं आपल्याला गॅस बारीक स्लो फास्टमध्येच करायचं आहे ना. चला हां, हे भाजून घेतल्याच्या नंतर हे काढायचेत आपल्याला. टायगर बसला इथे बघा पंखे लावलेत मस्त आणि टायगर बसला इथं, आराम चाललाय. आता आलाय तो सुमित बरोबर गेला, वगैरे मस्त आलाय चांगला. आता यामध्ये आहे ना बघा खजूर आहे ना तो टाकलाय.
तूप टाकला थोडासा आणि त्यामध्ये खजूर घालून घेतला. आता खजूर चांगला मेल्ट करून घ्यायचं, म्हणजे गरम करून घ्यायचं. गरम केलं की तो आपोआप थोडा थोडा वितळायला लागेल. वितळायला लागल्याच्या नंतर ते बघा ड्रायफ्रूट सगळे वितळून ठेवले तर ते त्याच्यामध्ये घालायचे. ते व्यवस्थित याच्यामध्ये एकत्रित करायचे, म्हणजे कसं त्याची बाइंडिंग चांगली होईल आहे ना. आणि मग लाडू कसे एकत्रितपणे वळले जाते. आता बाबल्या बसल्या तिथं. बाबल्या काय झाली तुला, काय झाली? हां, त्याला तुपाचा वास येतोय. तुपाचा वास त्याला तूप फार आवडतोय. एकच नंबर आहे ना. तो माशांशी खेळतोय अगं. हा ना, नाही का त्याला माशा पावसामध्ये ना मासे घातलेला लय त्रास करतात. ते एवढं तूप बरोबर आहे बघा. मी अर्धा किलो तूप आणलेला. अर्धा किलो म्हणजे 100 ग्राम गेला असेल आहे ना. पूर्ण 100-150 ग्राम गेला असेल, जास्त नाही गेलाय. खजूर 1 किलो वापरले. बघू आता त्याच्यामध्ये होतं का नाही, कारण अंदाजे सगळं घेतलेलं आहे मी, असं मापाने काही घेतलेलं नाही. पण 1-1 किलो आणलेलं, त्यातलं जे काढले तेवढं मला समजलं किती काढलंय. जेवण पण बनवायचं, थोडंसं जेवण बनवलं, अर्धं जेवण टाकलं. रात्रीचाच वेळ असते मला करायला आहे ना. सकाळचं टाईम नसते, टाईमच दिवसच कमी पडतोय मला पूर्ण. हे बघा मित्रांनो, आम्ही आता हे सगळं आहे ना याच्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर आता हे परातीमध्ये ओतून घेतलंय. तर हे बघा असं हे जे खजूर आहे ना सगळं एकत्रित झाला, एकजीव झाला या सगळ्या ड्रायफ्रुट्समध्ये आहे ना. तर आता एक थोडंसं असं अजून मिक्स करून घेते आणि मग याचे लाडू वळायला घेते. गरम गरमच असं लाडू नाही आता एकदम घ्यायचे, कारण हात भाजणार. खजूर आहे ना तो एकदम गरम झालेला आहे, तापलेला आहे, त्यामुळे हाताला चटके बसते. तर ते थंड जरी झालं तरी पण तो कसा खजूर चिकट आहे, त्यामुळे ते आपल्याला लाडू वळता येतील ऑटोमॅटिक असं. आता पंख्याखाली मी ठेवते याला चांगलं आणि पटापट लाडू वळायला घेते है ना. ए तू काय चालवलंय, हे काय केलंय ग? साफसफाई चालली आमची. साफसफाई कसली साफसफाई, ब्रासलेट हरून बसलोय आणि काय हरवलं? आता ते ब्रासलेट पडले कुठे सांग. बाबा ब्रेसलेट हरवलं सोन्याचं. सोन्याचं नाही चांदीचे, गरीब आहे मी. गरीब आहे बिचारे हो. घर बांधले गरीब झालोय. घर बांधल्यापासून गरीब झालो आम्ही. खरंच ना. काही काही लोकांना असं वाटतं की खूप मोठं घर बांधलंय, टायगरच्या जीवावर बांधलंय. त्यातलं असं काही प्रकार नाहीये. हे सगळं आमचं स्वखर्चाने केलेलं आहे. टायगरचं पेमेंट येतं पण इतकं मनासारखं अजून येत नाही, कारण माझं चॅनल अजून इतकं ओल्ड नाही आहे. जसं चॅनल ओल्ड होत जाणार, व्ह्यूज येणार, त्याच्यानंतर माझी जास्त ग्रोथ होणार असं आहे. तर टायगरची तर मेहरबानी आहे आमच्यावरती आणि त्याचं येतं पेमेंट, पण ते त्याला पण खर्च करावाच लागतो मला असं आहे ना. टायगर लागतं ना आहे ना. तर टायगर पण बघा कसं बसलंय आणि या बिचाऱ्यांचं हरवलंय ब्रेसलेट, तर यांनी हिला काम दिलंय. चांदीचं ब्रेसलेट होतं आणि मी त्यांना बनवलेलं. अगं तिथं कुठं जाणार आहे, कसं जाईल का, चालत जाणार आहे? गेलं तर गेलं काय, ते काय असं काय त्याला पाय आहेत? कुठं आलेत हरवून काय समजत नाही त्यांना, का काढून ठेवलंय कुठं. एवढं लूज झालेलं तरी ते घालत फिरत होते. काय गरज होती का एवढा? ह्याच्यामध्ये अडकले असेल कुठं बघा याच्यामध्ये. हा ना करतात आणि दुसऱ्यांना कामं लावतात, स्वतःला नको काय करायला. त्या पोरीला बिचारीला दिले. अगं ह्या राणे म्हणते अंजू झालं तो तोंडात. साक्षी या कोपऱ्यात बघ नाही का, हे बघा इकडे किंवा याच्या खाली बघा असं आहे. हा स्वप्नातून काढून फेकलं. ते सुमितला विचारा, त्यांनी भेटला असेल त्याला आणि त्यांनी ठेवलं असेल कुठं. त्याला सवय आहे, आमच्या सुमितला अशी सवय. काही असं आमचा हरवलं ना की उचलून लपून ठेवतो आणि आम्हाला थोडा वेळ शोधू देतो आणि त्यानंतर मग ना हे करत मग देईल. खूप आम्ही रखडून ठेवायला आम्हाला आणि मग देईल. त्यालाच विचारा. तर इथं बघ किती माती लागते सगळी पाहायला. आणि आज माझा बाबल्या बघा मस्त पाऊस पडलाय ना, तर बाबल्याचा आज काय आरडाओरडा नाहीये. सुमित की त्याला मस्त बघाशी फिरून आणलंय, तर बसलाय चांगला. त्याला ना अशी समोर माणसं पाहिजेत, फक्त काहीतरी माझ्यासमोर कामधंदे करा, मी तुमच्याकडे बघत बसतो. तर मित्रांनो आता माझे लाडू झालेले आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा हे ना आत्ताच झाले, तर भांडी घासायची. तर या कढईमध्येच ठेवले तरी बरेच असे लाडू झालेत. हे लाडू मला तर वाटतंय ना 2 किलोच्या आसपास तरी झालेले आहेत. झालेलेच आहेत, 2 किलोच्या आसपास झाले. कारण 1 किलो तर खजूरच होतं
आणि ते अर्धा अर्धा सगळं होतं. 2 किलोच्या वरती झालेले आहेत. तर अशा रीतीने हे लाडू झालेत. तर मी हा लाडू पहिले कोणाला खायला देऊ, चला बघूया. टायगरला तर टायगर खातोय का नाही, कारण ड्रायफ्रूट आहे, टायगर खाणार नाही. टायगर खजूरं खातो अशी. ओ तुमच्या इच्छे खातर हा लाडू बनवलाय. भीम का लड्डू, भीमचा लड्डू खावा. साक्षी आणि मग साक्षीला नंतर देणार आहे. भीम का लड्डू आहे. साक्षी पण होती मेहनत करत. आणि कसं झालंय मला सांगा. नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये अंजीर आहे त्यावेळेस. स्मेल मारतोय. स्मेल नाही मारत, दाताखाली येतोय अंजीर आहे ना. तुला लागते चव पण लागते. आणि हे तुपाचा घीचा घे एक नंबर आहे. एक नंबर आहे ना. बाबल्याला नकोय, बाबल्याला पाहिजे असतं ना. एनर्जी एक लाडू जरी खाल्ला ना तरी, हां एक लाडू जरी खाल्ला तरी पुरेसे. सकाळी त्यांना उठल्या ना असं काही खायला नसतं ना, मग त्यांनी मला सांगितलं बनव म्हणून. तर बरेच मी पहिले बनवायची, पण खूप दिवस झाले घराच्या कामामध्ये आम्ही सगळं विसरून गेलो काय काय करायचं काय नाही ते. आणि पोरगी बिचारी आहे बघा, ओ कुठून कुठून बाकून. आणि इथं नाहीच आहे, जिथं भेटतायत ते काय भेटतायत ग, टायगर बुड्ढी के बाल, बुड्ढे के बाल. ए बुड्ढा बुड्ढा तुझी केस बघ किती आहेत, लय आहेत ना. झाडून घे जाऊ दे, घे झाडून. बिचारीला भांडी पण घासायची होती. माझी बोलली मी तुला भांडी घासून देते, ती सगळी तेलकट झालीत ती. तर यांनी लावलं तिला काम. आणि ते भेटणार कुठेतरी, तुम्हाला सांगते. प्रत्येकाचं असं असतं, काकेत कळसा नाही गावाला वळसा, ही पद्धत असते सगळ्यांच्या घरोघरी. आमच्या घरी तसंच आहे. कुठली वस्तू जाते इकडे तिकडे आणि मग नंतर त्या दिवशी पण माझी ना, मी हे कानातल्याची जे साखळ्या आहेत ना त्या पण मी इकडे कुठेतरी ठेवलेल्या. आणि मी सगळे डबे घासून काढले किचनचे. आणि त्यानंतर मग बघते, शोधून दमली. 15 दिवस झाले. मग नंतर सगळे कडधान्य काढले. सगळ्या कडधान्यांमधलं एक एक शोधून काढलं, पण भेटलेच नाही शेवटी. नंतर मग एका डब्यामध्ये ती मला सापडली. आणि ते टायगरचे पप्पा हरवलेच, सोनं इतकं महाग झालंय असं चाललेलं त्यांचं. म्हटलं भेटतील हो, मला माहिती आहे मी ठेवले कुठं तरी, आणि तरी नाहीच असं. आता स्वतःचा ब्रेसलेट चांदीचा होता, तर हे झालंय कुठं टाकलंय काय माहिती. आणि आता त्यांना समजलंय चांदीचा भाव पण म्हणतात भरपूर आहे ना, आणि भेट नाही झालंय. जोडवी बनवली तर 2,500-3,000 रुपये जातात. ते तर ब्रेसलेट होतं एवढं, त्याचे किती पैसे मिळतील म्हणतायत. खरंच ना, या सोन्याने चांदीने माणसांना फार नुसतं नाकीनं आणलंय. काही काळ होता, माझा काळ होता ना मित्रांनो. मी जेव्हा दागिने बनवायला लागली ना सुरुवातीला, तेव्हा 11,000 रुपये सोनं होतं. आणि आम्हाला म्हणजे तेव्हा आमची परिस्थिती नव्हती ना, तेव्हा ना 4,500 रुपये सोनं होतं. 4,500. त्याच्यानंतर आमची परिस्थिती तेव्हा बनवायची अशी नव्हती, पण मला माहीत होतं तेव्हापासून. पण मी थोडंसं बनवायची. सुरुवातीला माझी समीरला चेन बनवलेली. ती चेन मी तेव्हा कितीला साक्षी बनवलेली माहिती का, 2,000 ती चेन बनवलेली. नको तुझ्या मम्मीला घेऊन जा एवढ्या कात्या, तिला असं स्मूथ कात्या लागतो ना. बाबा ती बघा कुठून शोधून काढते. अरे टायगर काय हा. आणि त्यानंतर माझी जेव्हा परिस्थिती झाली ना, तेव्हा म्हणजे माझ्या आईचं मंगळसूत्र तिने मला सर्वात पहिल्यांदा दिलेलं. तिने गहाण ठेवलेलं आईने माझ्या. तर ती मला म्हणाली की माझी सोडवायची कॅपॅसिटी नाही, ते असंच जाईल, तर त्यापेक्षा तू ते सोडवून घे. तर ते मी ते 11 का 11,500 ते सोडवलेलं. आणि त्याच्यामध्ये अजून पैसे टाकून एक 5 तोळ्याचं मंगळसूत्र तेव्हा बनवलेलं. तेव्हा पण 11,000 सोनं होतं. 11,000 का 12,000 सोनं होतं सुरुवातीला. आणि तेव्हा ते बनवलं. त्यानंतर मग असं मग ती सुरुवातच झाली माझी. असं करत मी भरपूर असे तेव्हाच्या काळात दागिने बनवून ठेवलेले. आणि ते दागिने आत्ताच्या या घराच्या वेळेस मला उपयोगी आले. आता ते कसे आले काय आले ते तुम्हीच अंदाज लावा आणि मला कमेंट करून सांगा. मी ते मोडलेत किंवा घाण ठेवलेत असं. तर असू द्या, असं असते आपली एक इन्व्हेस्टमेंट आयुष्यात खरंच खूप महत्त्वाची असते मित्रांनो. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण आपलं रोजचं येतंय खातोय सोडतोय हे असं नाही करून चालत. इन्व्हेस्टमेंट करावीच लागते है ना. भविष्यात हीच एक आपली जमापुंजी असते आणि ती खरंच प्रत्येक माणसाने केलीच पाहिजे है ना. साक्षीने मस्तपैकी भांडी घासली ती बघा है ना. आणि आता साक्षीला लाडू देते मी. तुम्ही साक्षीला लाडू दिला नाही है ना, तर धर खाऊन बघ कसा लागतो. छान झालं, मस्त क्रंची क्रंचीएट आणि ड्रायफ्रूट सगळे लागतात मस्त ना. आणि हे बघा साक्षीला पण देते बरं का खाली. मी आता काय चालवलंय, लादी पुसायला घेतली. आता लादी पुसून घेते. मग लय माती जाऊ दे पुसून घे चला.
असो चला मित्रांनो, अजून मला जेवण बनवायचं आहे, अर्धं जेवण झालं आहे, मगाशी सांगितलं अर्धं बनवायचं आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंटसुद्धा करा. तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच खूप छान वाटतं आणि अशा छान छान कमेंट करत राहा. आणि ज्यांना वाईट करायच्या त्यांनी देखील करा, काही हरकत नाही. मी त्या ऐकल, वाचल आणि सोडून देईल असं. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.